कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागात बिबट्याचा वावर वाढला असून गगनबावडा तालुक्यात बिबट्याची दहशत कायम आहे. अंदूरजवळील कावळटेक येथे बिबट्यानं शेतकऱ्याच्या पाळीव बैलावरती हल्ला तर सांक्षी आणि वेसरप इथं शेळ्यांवरती हल्ला करून त्यांना ठार केल्याच्या ताज्या घटनांमुळे असळज परिसरासह पश्चिम भाग आणि धुंदवडे भागातील नागरिकांच्या मध्ये मोठं भीतीचं वातावरण निर्माण झाले. कावळटेक येथे विठ्ठल शेळके यांच्या बैलाला ठार केल्यानंतर वन विभागानं लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट्याचं दर्शन झालं असून तालुक्यात अनेक ठिकाणी त्याचा वावर स्पष्ट दिसून आला आहे. त्यामुळे येथील शेतकरी आणि ग्रामस्थ रात्रीच्या वेळी घराबाहेर जाण्यास घाबरत आहेत आणि पाळीव जनावरांच्या नुकसानीमुळे त्यांना आर्थिक फटका बसत आहे. बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे वन विभागाचं दुर्लक्ष आणि कोणत्याही गावात रेस्क्यू टीम नसणं हा सामान्य लोकांच्या जीवाचा खेळ असल्याच्या संतप्त भावना नागरिक उपस्थित करीत आहेत. लोकनियुक्त सरपंच वैशाली संदीप गावकर असळज पळसंबे वेसरफ यांनी बिबट्याच्या मानवी वस्तीतील वावर धोकादायक असून तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.